नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या दादा. माझे नाव देवीदास शांताराम रहाणे, राहणार चंदनापुरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. कोणतं पीक आहे आपलं? कांदा. कांदा किती दिवसांचा आहे आता हा? हा आता 60-65 दिवसांचा झालेला आहे. आत्ता 60-65 दिवसांचा झालेला हो. आहे. बरं, तुम्ही याच्यामध्ये काय वापरलं आत्ता, समजा कोणता डोस केलेला आहे? मी आता याला ते पतंजलीचं एक PDM पोटॅश आहे, हे घेतलेलं आहे. हे किती घेतलं तुम्ही? हे एकरी 2 बॅग. किती किलोची बॅग आहे? ही 50 किलोची. 50 किलोची बॅग आहे. हो. किती बॅगा वापरल्या तुम्ही? 2. किती एकर क्षेत्र आहे? हे 1 एकर. एका एकरला 2 बॅग वापरल्या. हो. किती दिवसाचं झाल्यानंतर वापरलं तुम्ही हे? हे 50 दिवसाचं झाल्यानंतर. कांदा 50 दिवसाचा झाल्यानंतर तुम्ही हे फुगवणीसाठी वापरलं. फुगवणीसाठी वापरलं. हो. तर तुम्हाला काय फरक दिसला का त्याचा? मला याच्या कांद्याच्या माना जाड होताना दिसल्या. जरा दाखवता का काय फरक दिसला जरा? ह्याच्या माना आहे ना, माना त्याच्या भरपूर जाड झाल्या आणि साधारण खाली फुगवण्याची सुरुवात चांगल्या प्रकारे चालू झाली. हे नरडं पण जास्त लांबलेलं नाही. बरं, म्हणजे ह्या पतंजलीच्या PDM पोटॅशपासनं त्याची फुगवण सुरू झाली. हो 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 आणि खाली कांदा साईज घ्यायला चालू झाला. हां. बरं, याच्यासोबत अजून काय वापरलं तुम्ही? त्याच्याबरोबर मी एक कांदा सल्फरयुक्त एक मायक्रोन्यूटन आहे कांदा स्पेशल म्हणून कॉम्बी डोस हा घेतलेला होता. याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये सल्फर आहे आणि बाकी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. हो हो हो. बरं, हे किती वापरलं तुम्ही एकरी? ही एकरी 1 बॅग वापरली. एकरी 1 बॅग वापरली. हो. आणि याच्यापासून काय अजून तुम्हाला फरक जाणवला? मला याच्यापासून त्याची काळोखी एकदम व्यवस्थित आली. काळोखीनंतर त्याची पात बी एकदम सरळ झाली. जी खाली होती, खाली झोपलेली होती थोडी ती सरळ झाली एकदम. ही जी कॉम्बी डोसची जी किट आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची, हां. ती वापरल्यानंतर जी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे कांद्यासाठी, हां हां. तर ती भरून निघल्यासारखी वाटते का हो, तुम्हाला? नक्कीच भरून निघली. भरून निघली. हो. बरं, धन्यवाद.